आज तारीख आहे 9. तर आज बिनगुर हा सण आहे. तर हिंदी महाराजांचा. तर आज हे वानरसेना देवेंद्र शिंदेंच्या घरी भोजन करायला आले. सकाळच्या पारी ही पहा की वर आहेत. तर तारीख आहे 9, वार आहे बुधवार, पांडुरंगाचा वार आहे, जुलै महिना आहे. आणि हे नित्यनेमानं भोजन करायला देवेंद्र शिंदेंच्या घरी येतात. तरी भक्ती सेवा, रिलेटेड सेवा. तर केदारेश्वर दिंडीमध्ये हे देवेंद्र शिंदे पायी पायी बिगर चक्कर असता हे दिंडी सोळावा करतात. केदारेश्वर दिंडी हे सोळावा. तर त्या दिंडीला हे नित्यनेमानं तर त्याच्यामध्ये नदीमध्ये स्नान केल्यानंतर, पूजा केल्यानंतर तर देवेंद्र शिंदे ही पालखी खांद्यावर घेतात. पालखी घेतल्यानंतर सर्व एकीकडे पालखी असते आणि देवेंद्र शिंदे हे एकीकडे असतात. तर असा एक चमत्कार अद्भुत घडलेला. तर इतक्या गर्दीमध्ये एक कुत्रं तर मायापाशी तिथे आले आणि मायावर ते चालू लागले. तर मी म्हटलं, अरे बाळा, अशा गर्दीतनं तू कसं काय आला आहे? पण ते माझ्या त्या टायमाला लक्षात आलेलं नाही की आपल्यापाशी हे कुत्र्याच्या रूपामध्ये हे असं कसं राहिलं. तर पहा, ह्या गर्दीमध्ये हे कुत्रं कसं काय माझ्यापाशी आलं आणि मला ते कसं काय ओळखतं आहे. तर सर्व प्राण्यावर, सर्व जीवावर प्रेम करणारे देवेंद्र शिंदे, वानरप्रेमी, वानरभक्त, प्राणीमित्र, निसर्गप्रेमी, राहणार कोरेगाव, केदारेश्वर रोड, ककाई गल्ली, सातारा जिल्हा, महाराष्ट्र. हे बघा, सकाळच्याच पारी भोजन करून हे नित्यनेमाने येतात. कधी 5 वाजता येतात. मी रेल्वे स्टेशनला सेवेला येतो. तर मनोज शिंदे हे इथं सेवा करतात घरामध्ये थोडं का. आणि त्यांना हे सर्व खाद्यपदार्थ हे बघा बाळगोपाळ. पण असे अद्भुत चमत्कार माझे घडलेले आहेत. मी महाबळेश्वरला गेलो सेवेला, तिथं पण घोड्याने असा चमत्कार दाखवला. तर मी सत्य ज्ञान बोललो तर ते माणसाला कळलेलं नाही, मानवाला पुढच्या, पण घोड्याला कळाले. असा माझा एक व्हिडिओ आहे. काय हे पाहिल्यानंतर आत्ता हा कुत्र्यानं सुद्धा तर आमचा एक कुत्रं होतं जाकी, लहानपणापासून त्याला सांभाळलेलं होतं. आणि ते कुत्र्याचा आणि मानव सैन्याचा हा शक्तीचा आकडा असतो. काय आणि कुत्रे यांना मारतात. टोळी असली तर कुत्रे यांना ऐकत नाही. आणि हे एकटे असले काय वानर सैन्याची टोळी असले तर कुत्र्यांना वानर सैन्य ऐकत नाही. अशी ही यांची झंगड, हे भांडण असते. काय हे अनेक वर्षानं पाहतोय. तर देवेंद्र शिंदे हे खांद्यावर पालखी घेतल्यानंतर हा चमत्कार घडलेला आहे आणि तो अनेक लोकांनी पाहिलेला त्या ठिकाणी. तेव्हा माझ्या ते नंतर ज्ञान मला कळल्यानंतर लक्षात आलं की आज हे देवेंद्र शिंदेंच्याबरोबर हे कुत्रं चालतंय असल्या गर्दीतनं पण. आणि माझ्या एका खांद्यावर पालखी होते आणि एका माझ्या बाजूनं चिटकून माझ्या की हे कुत्रं चालत होतं. काय तेव्हा मला कळलं कि बजरंगबली क्या कहते बेटा, ये तो कलयुग है. इस कलयुग में चमत्कार दिखाने से नमस्कार कोई नहीं करेगा. तो ये कलयुग है. उसका झुकने वाला झुकता है, नहीं झुकने वाला वो भी झुकेगा. मग पहा, तसं वानर सैन्याने पण माझे पेपरला बातम्या आले त्या टायमाला अनेक चमत्कार घडले, पण ते कुणालासुद्धा कळलेलं नाही. काय आता हे पहा, हे बाळ कसं आनंद असतंय आणि माझ्यावर हे खेळतंय नेहमी. हे बघा, अरे वा वा, बालगोपाल की जय, बालगोपाल की जय. अरे वा वा, हा खेळा. तर हे केदारेश्वर दिंडी हे सोळावा. तर ही त्या बरेला सर्व आनंद काय हे दिंडीमध्ये झालेला. आणि आपण जे समजतो तसं नाही. तर आत्ता ह्या कलियुगामध्ये कोणताही प्राणी असला जीवनामध्ये तर ते इतके हुशार आहेत काय, आणि त्यांच्यापाशी एवढं ज्ञान आहे. तर इतक्या पंढरपुरामध्ये इतकी गर्दी होते, पण त्यांनी
बरोबर मलाच ओळखलेलं आणि ते माझ्यापाशीच आलेलं. तेव्हा मी पण विचार केला, अरे की ह्या खंडरायानं हे मलाच कसं शोधून काढलं आणि माझ्यावर पालखीला थोडक्यात खंदा लावल्यागत हे माझ्यावर चालू लागलं. त्यात अनेक लोकांनी पाहिलेलं आहे, पण त्याचा व्हिडिओ काढता आला नाही. कारण का तर अति गर्दी आणि त्यातनं ते पालखीबरोबर माया हे चालत होतं. काय ये बाळा ये तर या हां, तर हा अद्भुत चमत्कार असा घडलेला आहे. माझे अनेक चमत्कार